त्यावेळेस त्यांची दोघांची जेव्हा आई वडील आणि पुत्र जेव्हा नजरकैदेत होते तर त्या काळात त्यांच्यावर जे संस्कार झाले त्या संस्कारांमधून संभाजी महाराज घडले. सर्वात महत्वाची गोष्ट, जगातला असा एकमेव राजा आहे की ज्याचे गर्भात संस्कार झाले, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. विकी कौशलचा आत्ताच एक पिक्चर आलेला मित्रांनो, त्याचं नाव प्रत्येकाला माहित असेल, छावा. तो पिक्चर पाहायला प्रत्येकाला आवडतो, परंतु तसं प्रॅक्टिकल करायला कुणालाच आवडणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट कळलं ना, पिक्चरचे डायलॉग वगैरे अंगावर अक्षरशः काटे येतात. जेव्हा पिक्चरचा शेवट होतो बोकडासारखंच होतात, तसं संभाजी महाराजांच्या अंगातून रक्त रक्त सांडलं जातं तरी सुद्धा गुडघे टेकत नाही, डोळ्याची नजर खाली जात नाही, गुडघ्याचे वाट्या काढल्या जातात तरी देखील मान खाली जात नाही. असा आत्मविश्वास, असा सन्मान, जीव गेला तरी चालेल, मरेल पण वाटणार नाही. त्याचं नाव आहे संभाजी, त्याचे वडील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा जेव्हा तह केला तहामध्ये जे शिवाजी महाराजांनी दिलं त्याच्या कितीतरी पटीने शिवाजी महाराजांनी परत कमवलं. हा तहाचा मागचा सर्वात महत्वाचा सारांश. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मुघलशाही, आदिलशाही यांना स्वतःच्या जीवावर त्यांनी नतमस्तक केलं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जर अजून काही काळ जगले असते, जर आपलेच काही फितूर झाले नसते तर आज दिल्लीवर भगवा फडकला असता, भगवा फडकला असता, भगवा फडकला असता. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. यानंतर आपल्या समोर येत आहे मोहिनी जाधव, गोपा प्रशिक्षणार्थी. शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभून दिशेचा गती, अवघ्या जगाचे शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौकडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उलाढाल झाली. या तोफ दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरवा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकाशला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरवा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. घेऊन तलवार शत्रूवर करतला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळ शिवाजींनी बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून एकही किंचित बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशी, भिगोजी फौजदार, नेताजी पाटकर, जीवा आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आगडाहून सुटका व शहिस्ते खाण्याची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि सत्यगिरीची माहिती पटवून देतात. शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय, अत्याचार बंदोबस्त केला. आपले अवघे आयुष्य आणि त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेतली. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन, हीच शिवछत्रपती शिवरायांची शिकवण. असे असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान लोक कल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नाही तरी त्याचे कार्य, साहस, जनतेविषयी भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा देतात व शक्ती देतात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणे, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिव. आपल्या डीसीटी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी महाजिजाऊंच्या भूमिकेत